गुड मॉर्निंग. झाली का झोप? सो फायनली आम्ही पोहोचलो आहोत लालबाग इथे मसाला गल्ली. ऍक्च्युली थोडे दिवस आधी सुजू मावशी इकडे येऊन गेली आणि तिने मस्त तिचा मसाला बनवला आणि तिने आम्हाला दिलेला आणि मला एवढा आवडला ना. मी आईला विचारलं की तिने एक्झॅक्टली कुठे म्हणजे कुठून घेतला आहे. तर मला आई म्हटली की हे सगळं माप तिचंच आहे पण ती खास लालबागला आली. ते लालबागला कसं आहे की आपल्या डोळ्यासमोर मसाला बनवला जातो. म्हणजे तुम्ही जर तुमची यादी घेऊन आले ना तर त्यानुसार तुम्हाला मसाला बनवून ते देतील किंवा जर तुम्हाला नसेल येत तर ते तुम्हाला सांगतात की कोणता इन्ग्रेडियंट टाकलं तर तुमचा जो मसाला आहे तो चांगला बनेल. सो आता आम्ही जस्ट दुकानात जाणार आहोत. तिथे मालवणी, घाटी आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले जसे तुम्हाला मसाले पाहिजेत तसे तुम्हाला मसाले बनवून मिळतील. आपल्या डोळ्यासमोर ते कुटतात. म्हणजे सगळं काही आपल्या डोळ्यासमोर तो पूर्ण प्रोसिजर होतो आणि आपल्याला जो फायनल प्रोडक्ट आहे तो मिळतो. म्हणजे आपल्याला सुद्धा एक खात्री होऊन जाते की ह्या मसाल्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी टाकलेल्या आहेत, कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत. सो मी आई सुद्धा आमच्या बरोबर आहे. मी आईला असंच विचारलं की चल आपण जाऊया आणि बघूया. कारण आता ह्या एकदम शॉर्ट पिरियड मध्ये मला मसाला खूप आवडला मावशीने जो बनवलेला आणि तिची आम्ही यादी सुद्धा घेऊन आलो. आणि एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये आता कधी ते सगळे इन्ग्रेडियंट्स आणणार कारण इट्स अ लॉंग प्रोसेस. मिरच्या आणायच्या, मग त्याच्यानंतर नाही वाळवायच्या आणि मग परत मग आपण ते दळायला द्यायचं. इथे हे आपल्या डोळ्यासमोर सगळं काही करून लगेच देणार. म्हणून मग हिला बोलली की आपण जाऊया लालबागला आणि मावशीने जिथून घेतलंय तिकडनंच घेऊया. म्हणून मग आज आम्ही तिकडे आलो आहोत. सो चला तुम्हाला सगळं काही ह्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. सो आणि आपल्याला काय मसाला कुटायचा आहे ना त्याच्यासाठी आपल्याला पुढून जायला लागेल. कुठून जायला आपल्याला? चिवडा गल्ली आहे ना तिकडनं मग पुढे. अच्छा. त्या मसाला गल्लीमध्ये फक्त इन्ग्रेडियंट्स मिळतात पण आपल्याला प्रॉपर कुटायचं आहे ना. जायचं का? हा. जे ट्रेननी वगैरे येतील त्यांना सोपं आहे. 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर, वॉकिंग डिस्टन्सवर क्रॉस करून लगेच. ही काय कोणती? ही चिवडा गल्ली. चिवडा गल्ली. चिवडा घ्यायचंय? कोणतं घ्यायचंय? चिवडा गल्लीत ना एकदम स्ट्रेट आलं आपल्याला राईट जायचं. सो आता आम्ही पोचलो जिथे मसाले कुटतात. गणपतीचं रुंदी नाही पण हे कन्व्हिनियंट झालंय ना. आता तू एवढी जाते बाजारात, मिरच्या आणते, सुकवते, डेट काढते. पहिल्यांदा जायचं, यादी टाकायची, मग तो घेऊन यायचा आणि मग नंतर ते मिरच्या सुकवायच्या, नंतर ते सगळं सामान निवडायचं, भाजायचं. मिरच्या पण काय काय वेळेला ते तोडलेली मिळतात पण काय काय वेळेला खराब असतो, मध्ये काढून टाकायचं असतं. आणि त्या वाळवाला मेन म्हणजे वरती टेरेसवर खूप म्हणजे मेहनत खूप करायला लागते. परत त्या काढायच्या आणि सामान ते सगळं घेऊन गिरणीत जायचं. आणि म्हणूनच मग आपल्याला मावशीने हे सजेस्ट केलं ना तुम्ही इकडे जाऊन एकदा घ्या बघा मसाला. मग मस्त झालेला तिचा मसाला पण. हा मसाला चांगला झाला. हे बघा इथे जायचंय आपल्याला. इथे जायचंय का? फायनली आम्ही पोहोचलो सिंधराज मसाले या दुकानात. असे दुकान जिथे स्वच्छ गरम मसाले व उत्तम प्रकारच्या मिरच्या मिळतात. डोळ्यासमोर मसाला निवडला, कुटला व भाजला जातो.
हे गेल्या 62 वर्षांपासून घरगुती मसाला बनवून देत आहेत. हेच नाही तर मिरच्या व गरम मसाल्यांबद्दल योग्य ती माहिती सुद्धा दिली जाते इथे. म्हणून आज आम्ही इथे आलो आहोत आमचा घरगुती मालवणी मसाला बनवायला. नमस्कार. आम्हाला मालवणी मसाला करायचा आहे. किती किलोचा करायचा? मेथ्या येतात ना आणि मला वाटते मिरी पण येते. प्रत्येकाचा रेशो वेगळा राहतो. एकेका इसकोला कोकणामध्ये फक्त बेडगी, हळद, धने, थोडीशी टाकली तर त्रिफळ टाकली तर मिरचीचा मसाला बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही लवंगी लागेल 800 ग्राम, अनिगिरी बेडगी लागेल, ती पण लागेल आपल्याला 800 ग्राम आणि काश्मीरी 400 ग्राम. 2 किलो मिरचीमध्ये 800, 800 आणि 400 हे तिखटाचं काम करेल, हे कलर आणि चवीचं काम करेल आणि एक्स्ट्रा कलरसाठी आपण काश्मीरी वापरू. म्हणजे तिखट, कलर आणि चव तिन्ही गोष्टी आपल्या प्रॉपर पूर्ण होतील. ओके, त्या पद्धतीने मग तुम्हाला मी पूर्ण गरम मसाला. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत का? हो, ह्याच्यामध्ये लवंगीमध्ये ही थोडीशी हा खमाम आहे, ही लवंगी आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू शकतो म्हणजे ज्यांना तिखट आणि खमामपणा पाहिजे 10-20 रुपयाचा फरक पडतो या मिरचीमध्ये, पण चव आणि कलर खूप चांगली येणार, खूप जबरदस्त क्वालिटी. प्रत्येक मिरची मिरचट नाही होणार. तुमचं जे बोलण्याचा ठसका म्हणजे झटका लागला तसं नाही लागणार. तसं का नाही लागणार? तुम्हाला देताना मी कॉम्बिनेशन त्या पद्धतीने देतोय की 800 ग्राम लवंगीला 800 ग्राम बेडगी देतोय. ह्याचा जो ठसका किंवा तिखटपणा असेल ती मिरची तोडणार आणि त्याला एक्स्ट्रा कलरसाठी आपण 400 ग्राम काश्मीरी टाकणार. म्हणजे हा झोंबेल असं नाही होणार, तिखट लागेल असं होणार. ओके. आता काही जण काय करतात, लवंगी वापरतच नाही. हा, मग त्याच्या बदली तुम्ही कोणती टाकणार? मग समजा ज्यांना लवंगी नको आहे त्यांना मग शेवटी मग पांडीशिवाय पर्याय नाही. म्हणजे तिखटच कमी खायचं आहे किंवा मग त्यांना आमच्याकडे अजून एक SB म्हणून बोललं जातं ह्या मिरचीला. ही सीड क्वालिटी आहे, ती तिखटाला पण येते आणि कलर पण बेटर देतो. आम्ही ती सुद्धा प्रिपेअर करतो त्याच्या बदली. मग जे कमी तिखट खातात ते काही वापरतच नाही. आम्ही लवंगी नाही वापरत. जे याच्यामध्ये अजून एक क्वालिटी येते, ही याला आपण शंकेश्वरी बोलतो, निपाणी शंकेश्वरी. ही लवंगीपेक्षा खूप कमी तिखट असते, चवीला अप्रतिम असते. जे काही जणांना मसाला चांगला एक नंबर ना शंकेश्वरी. निपाणी शंकेश्वरी कलरला चवीला खूप भरीव असते. आपल्याला ही पण टाकायची आहे ना शंकेश्वरी थोडी. तुम्हाला मी 100 ग्राम शंकेश्वरी सुद्धा देतो. ही 800 देतोय, ती 800 देतोय, काश्मीरी 400 देतोय. त्याबरोबर तुम्हाला 100 ग्राम मी हे पण देतो. चालेल. घे नाही तुमची. हिंग. हे असं हिंग आहे? हा, ते चौकोनी खडे येतात ते खूप साधे. हा अफगाणी हिंग का? काबुली. अच्छा, अफगाण काबुली बोलतात त्याला. आणि तो काळा हिंग आणि ह्याच्यात काय फरक? जमीन तो त्याला बांधाणी बोलू शकतो. हिंगावर लिहिलेलं आहे बांधणी. वनदेवी बांधणी. बांधणी म्हणजे बांधलेला, म्हणजे बनवलेला. प्रॉपर हिंग नाही तो. तुम्हाला ह्याचा फ्लेवर बघायचा तर मग LG ची पावडर घ्यायची, तर मग तुम्हाला ह्याचा फ्लेवर भेटेल ओरिजिनल वाला. आहे हा, तेलात टाकलं तुम्हाला लक्षात येऊन जाईल. हे धने आहेत, त्याला इंदुरी धना बोलतात. बडीशेप झाली, केरळमधून येते. त्याला दालचिनी बुंगळी बोलतात, सिगरेट दालचिनी. मसाला वेलची. प्रत्येक वस्तू तुम्हाला दाखवतोय याच्यामधला क्लीनअप किती आहे. तुम्हाला येऊन इथे काही साफसफाई नाही करायची. हिरवी वेलची, चक्रीफूल. हा, लवंगा. त्याला इंडियन लालपरी बोलतात. स्मेल बघायचा घेऊन खूप जबरदस्त. एक तोंडामध्ये टाकली तर तुमच्या लक्ष देईल. फुल स्ट्रॉंग. खूप स्ट्रॉंग आहे. त्याला कंकुळ बोलतात, कबाब चिनी बोलतात. हे थंड असतं मसाल्यामध्ये, याच्यामुळे जळजळ नाही होत. म्हणजे त्याचा स्मेल वेगळा येतो. हे थंड असतं, कबाब चिनी बोलतात त्याला. ही थंड गरम मसाल्यामध्ये सगळ्यात जर थंड वस्तू कोणती तरी ही. जसं आपण सब्जाला वापरतो तसं ते माणसं मसाल्यामध्ये वापरतात.
जावेंद्री जे जायफळचं फूल येतं मसाल्यामध्ये सगळ्यात चांगलं स्मेलसाठी. हे त्रिफळ, हे आपल्या कोकणातलं फळ. खसखस प्युअर रतलम खसखस आहे. याच्यामध्ये पाकिस्तानची पण येते, दुसऱ्या पण हलक्या येतात. प्युअर रतलम आहे, ही गोडच लागणार तुम्हाला. रामपत्री, मायपत्री पण बोलतात ना ह्याला? मायपत्री बोलतात, रामपत्री बोलतात. त्याचं मायफळ येतं ते लहान मुलांच्या गुटीमध्ये उगळायला वापरतात. मायफळ, जायफळ. तुम्हाला 4 जायफळ दिलेत आपण. शहाजिरा, शहाजिरामध्ये पण प्रकार असतात ना? शहाजिरा हलकेवाले खूप येतात. थोडा याला स्मेल बघा कसं आहे. तुम्ही नॉर्मल जिरा राईस करता ना, एकदा शहाजिराचा जिरा राईस करा. अच्छा. आजूबाजूला संपूर्ण बिल्डिंगच्या फ्लोअरला कळेल की घरी तुमच्या. हे दगडफूल आहे, हा तेजपत्ता. कस्तुरी मेथी बोलतात. फ्लेवरसाठी आपण मसाल्यामध्ये वापरतो का आपण? हो हो. कस्तुरी मेथी आणि थोडं गुलाब फूल पण दिले तुम्हाला. अच्छा. आणि स्मेल खूप चांगला येतो. आपण टाकतो गुलाब फूल. कस्तुरी मेथी पण नाही टाकत आपण. हा हिंग आहे. हिंग आहे जो आपण हिंगा तेलामध्ये अगोदर भाजणार आहोत. हिंग आणि हळद या दोन्ही गोष्टी आपण तेलामध्ये अगोदर भाजणार आहोत. थोडी सुंठ दिलेली आहे, ते चवीचं काम करेल. ओके. आपला गरम मसाला पूर्ण काढून झालेला आहे. मिरच्या काढून घेतो, मग आपण तेलात भाजून आणि कुटून घेऊया. सकाळी मॉर्निंगला लवकर या, जेवढ्या लवकर येणार. जसं तुम्ही आज आल्या मॉर्निंगला लवकर आले, तुम्ही 7:30ला इथे आलाय, तर त्या पद्धतीने तो मसाला तुमचा लवकर होऊन जाईल. किती वेळामध्ये होतो? एक 2 ते 2.5 तासामध्ये आपला मसाला घ्यायचा आहे, बिल बनवायचं आहे, गरम मसाला काढायचा आहे, मिरच्या काढायच्या, भाजायच्या. आणि सगळं डेट वगैरे सगळे काढलेली असतात, त्यामुळे काहीच करायला लागत नाही. तुम्हाला कोणती, आता तुम्हाला गरम मसाला दाखवली, कोणती वस्तू एकदम तुम्हाला डबल निवडायची असं काहीच नाही लागणार. आम्ही पूर्वी असं असायचं ना, इथे यायच्या बायका मोडायचे, साफसफाई. आता तसं काही नाही. त्या दिवस जायचं, पूर्ण दिवस जायचा. आताही जे लवकर थोडे लेट झाले, गर्दीमध्ये अडकले की दिवस जातो. नंबर लागतात, मीटिंग असतात. 100 ग्राम ज्यादा डाल, उसमें 100 ग्राम मैंने शंकेश्वरी किया था. भाजण्यासाठी सर्वात अगोदर तेल गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये आपण हळद आणि हिंग टाकतोय. ज्यावेळेस आपण तेलामध्ये हिंग टाकतो तेव्हा हिंगाचा पूर्ण अर्क तेलामध्ये उतरतो आणि त्याच मसाल्यामध्ये तेलामध्ये आपण गरम मसाला आणि मिरची भाजून घेणार. म्हणजे तो सगळा जो अर्क असतो तो त्यांना लागतो. तो अर्क आपल्या संपूर्ण गरम मसाल्याला लागतो. आपला हिंग गरम झालाय तेलामध्ये, आपण गरम मसाला टाकतोय. भाजल्यानंतर आपण पूर्ण थंड करून देतो का? भाजल्याला कसं आहे, आता हे गरम होतं ना, जेवढं गरम मध्ये तुम्ही टाकाल ह्याचा जो अरोमा आहे एका लेवलला अरोमा यावा लागतो. त्या लेवल आल्यानंतर मग आपण त्याला कुटायला घेऊ शकतो. खूप थंड पण नाही पाहिजे, खूप गरम पण नाही पाहिजे. खूप जास्त भाजलं की करपून सगळ्यांचा एकजीव झाला पाहिजे. सर्वात महत्वाचं आपण लोखंडी कढईमध्ये भाजतो. आता घरामध्ये अल्युमिनियम कढईत भाजतात. लोखंडी कढईमध्ये तुम्हाला लोह भेटतं मसाल्याला आणि तो मसाल्याचा एक अरोमा लेवल टिकवून ठेवतात. केकचा नंबर पाहिजे. आपला गरम मसाल्याचा कलर तुम्हाला लक्षात येत असेल, आपला चेंज झालाय, थोडासा डार्क होत चाललाय. एक लेवलला आपण गरम मसाला कव्हर केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मिरची टाकतोय. सर्व एकत्र भाजण्यामागचा हेतू हा असतो की सुरुवातीपासून सर्व एकजीव झालं पाहिजे. म्हणून नाही हा आता एक न टाकता एकत्र सर्व एकत्र टाका. माणसं बोलतात वेगवेगळं भाजलं, असं काही नसतं. तुमचा गरम मसाल्याचा सर्वात महत्वाचा हेतू आहे ते सगळं एकजीव.
सेम लेवलला भाजला गेला पाहिजे. सेम लेवलला अरोमा एक झाला पाहिजे. आणि जर आपण जर नाही भाजला तर मग काय म्हणजे भाजून काय त्याला आपल्याला भाजल्यामुळे त्याची जे मॉइश्चर असतं ते निघून जातं. मॉइश्चर टिकायला चांगलं. तेलामध्ये भाजा, तुम्हाला कलर आणि चव कंटिन्यू तुमची एक सारखी राहील. खूप जास्त पण नाही भाजलं पाहिजे की तो करपट वास येईल किंवा करपेल. थँक्यू. बरं आता हे झाला किती आपला? हा झाला आपला 3 किलो 600 ग्राम. हो एवढा वाढला. 2 किलो मिरच्या, 2 किलो मिरची, हळद आहे, धने आहेत, गरम मसाला आहे, तो ऑटोमॅटिकली वाढतो. म्हणजे 2 किलो मिरच्यांचा घेऊन हा एवढा झाला. 2 किलोचा 3.5-4 किलो होतो. तर तो गरम मसाला आणि त्या फ्लेवरचा आपल्याला वास येऊन जातो. आता हा ठेवायचा कसा? प्लास्टिकच्या पिशवीत? नाही, प्लास्टिक पिशवीमध्ये नाही काढू. प्लास्टिक पिशवी ओरिजिनल नाही, नॅचरल नाहीये. त्यामुळे त्याला ठेवताना चिनी मातीच्या भरणीत ठेवा, काचेच्या भरणीत ठेवा, सर्वात चांगलं. जेवढं थंड जागेवर ठेवता येईल, म्हणजे गॅसच्या वरती नका ठेवू, जिथे ऊन येईल अशा ठिकाणी नका ठेवू. आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये सांभाळायचं. बाहेर पाऊस चालू आहे तर मेन डबा नाही खोलायचा. बस काही नाही. मसाला हा आपण हिंग टाकलेला आहे, त्यामुळे वर्षभर बिंदास डोळे झाकून वापरा, काही होणार नाही. ओके. आता हिंगाचे खडे टाकायला हवेत त्यात? टाकले तरी चालतील, नाही टाकले तरी चालतील. मी तुम्हाला देताना बरोबर काबुली हिंग दिलेलं आहे आणि तो तेलात भाजून संपूर्ण मसाल्यात मिक्स केला आहे. तुमचं नेहमीची पद्धत असेल ठेवायचं आहे तर तुम्ही ठेवू शकता. ओके. आणि तुम्ही आलात माझ्याकडे भेट दिलीत, तुम्हाला त्यासाठी मी तुम्हाला आमच्याकडून एक सावजी काळा, एक आमचा चहा मसाला खूप स्ट्रॉंग आहे, एक बिर्याणी पण देतो, तुम्हाला आवडेल. सावजी काळा, सावजी मटण बनवलं जातं, काळं मटण. हां, हे पूर्ण आपण मग कांदा पण गॅसवर भाजायचा, खोबरं पण गॅसवर भाजायचं, काळं झालं पाहिजे. आणि शेवटीला फक्त एक काश्मीरीची फोडणी मारायची, तो कलर येऊन जातो. बाकी ॲडिशनल काही नाही टाकायचं. हा आपला बिर्याणी मसाला आहे, अप्रतिम आहे. म्हणजे कोणत्याही मसाल्याला तुम्ही वापरा, म्हणजे साधा पुलाव बनवा तरी पण अप्रतिम चव येणार. थँक्यू. तुम्ही आम्हाला खूप छान सर्व्हिस दिली. महत्त्वाचं तेच असतं की आपण ज्या दुकानात जातो ना, तर त्या दुकानदाराने म्हणजे किंवा सेल्समनने आपल्याशी नीट बोलायला हवं, तर कस्टमर कसं. मसाला ही नाजूक गोष्ट आहे, ती तुम्हाला काय पाहिजे हे मला समजलं पाहिजे, तर मी तुम्हाला ते देऊ शकणार. नाही, पण तुमची बोलण्याची पद्धत वगैरे आम्हाला खूप आवडली. म्हणजे छान वाटतं, म्हणजे आम्ही एकदम सॅटिस्फाईड आहोत. आणि मसाल्याचा वास तर खूपच छान आहे. म्हणजे टाकले हां, मस्तच आहे, खूपच छान आहे. मेन म्हणजे माझी एवढी मेहनत वाचली. मी मिरच्या आणते, वाळत घालते, मग परत त्या आणायच्या, भाजायच्या, आणि मग नंतर पण गिरणीत 4 दिवसाची मेहनत मी 2 तासात संपवली. हो, भेटतं ना. तुम्ही ऑनलाईन घरात बसून ऑर्डर करू शकता. टोटली मसाले तुम्हाला 2 दिवसात तुमच्या घरपोच भेटणार. आणि
जर कोणी तुमच्यापर्यंत लिस्ट पाठवली फोनवर वगैरे सांगितलं तर मग तुम्ही घरपोच पण सेम 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 पद्धत. आम्ही पूर्ण वेळ घेतो मिरची सुकवायला, साफ केलेला माल भाजून कुटून पुन्हा व्यवस्थित पुन्हा पॅक करून तुमच्या घरी तो ऑटोमॅटिकली येतो. कारण कसं सगळ्यांनाच इथे जमेल असं नाही ना, लांबनं वगैरे पण जर कोणाला हवं असेल. ऑनलाईन पूर्ण सर्व्हिस आहे. आपल्याला रेग्युलर आपले कमीत कमी 20 ते 25 मसाले ऑनलाईनने जातात प्रत्येकाच्या घरी. फक्त त्याला थोडा वेळ लागतो. तुम्ही आज आलात 2 तासात घेऊन गेलात, त्याला 2 ते 3 दिवस लागतात. येणार, आम्ही भाजणार, सुकवणार, लगेच मसाला पॅक नाही करता येत कारण तो गरम असतो. तो थंड झाल्यानंतर आम्ही सेकंड डेला डिस्पॅच करतो आमच्याकडून. तर तिसऱ्या दिवशी तुमच्याकडे घरपोच येऊन जातो. तो आम्हाला आमच्या पद्धतीचं म्हणजे आम्हाला जसा हवा होता तसा दादांनी मस्त मसाला बनवून दिलेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या सिंगराज मसाले यांना. आणि दादा खरंच खूप गोड आहे. त्यांनी एवढं व्यवस्थित आम्हाला सांगितलं ना, म्हणजे आम्हाला जसं हवं होतं तसं त्या पद्धतीने त्यांनी मिरच्या टाकल्या, त्या पद्धतीने सगळे काही इन्ग्रेडियंट्स टाकले. तर थँक्यू सो मच की तुम्ही तुमचा एवढा वेळ आम्हाला दिला हे सगळं बरोबर. आणि फक्त आमच्याच बरोबर नाही, मी मगाचपासून बघती आहे सगळ्यांना ते इक्वली ट्रीटमेंट देत आहेत, सगळ्यांना इक्वली टाईम देत आहेत आणि व्यवस्थित एक्सप्लेन सुद्धा करतायत. जर आपल्याला सगळंच माहिती असं नाही आहे तर ते कसं खूप वर्षांपासून बिझनेसमध्ये तर त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की कोणतं गोष्ट किती टाकली जायला पाहिजे, कोणत्या गोष्टीने इतकं स्वाद येतो आपल्या फूडला मसाला. सो ते तुम्हाला नक्कीच त्या बाबतीत सुद्धा हेल्प करणार आहे. थँक्यू सो मच. आमचा एक्सपिरियन्स खूप खरंच छान होता. म्हणजे हे फर्स्ट टाइम आम्ही बघितलं, खरंच मस्त आवडलं. नक्कीच. आणि मसाला कसा झाला त्याचाही मला एक छोटा रिव्ह्यू द्या तुमच्याकडून, मला आवडेल तो. आणि मोठा थँक्यू की माझ्या आईचा जो वेळ आहे ना तो वाचवला. आई मला तुमच्याकडून रिव्ह्यू लागेल, तुमचा नको, मला आईंकडून रिव्ह्यू द्या कसा वाटला. आईंकडचा रिव्ह्यू घ्या. मी या मसाल्यांसाठी सकाळीच आलेलो कारण उन्हात नव्हतं यायचं, खूपच ऊन वाढले. आता मला खूप नशीब सकाळी खूप लवकर ना, एवढं उन्हात काय हे नसतं करता आलं कारण ते समोर आपल्या करतात ना असं असं. आई बाबांना आराम करू दे, आपण जाऊ. सकाळी ना मी थकली आता मी नाही